महापालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये कामाचा ताण वाढल्याने कर्मचाऱ्याला आली चक्कर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये कर्मचारी यांना सुट्टी नसून साप्ताहिक सुट्ट्या आणि शासकीय सुट्ट्या या कमी करून कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कामाचा ताण वाढवला आहे। या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याने यावर शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेने 2 दिवसाच्या मागे आवाज उठवला होता। महापालिकेत काम करणारे बहुतांश कर्मचारी यांना बीपी, शुगर तसेच अन्य बाबींनी ते आजारग्रस्त आहेत। याच कर्मचाऱ्यांना इलेक्शन मधील ड्यूटी लावली होती, तर आताही त्यांच्यावर कामाचा अतिभार टाकला जातोय। याच कामाचा अतिभार होऊन कर्मचाऱ्यांवर ताण आल्याने आज एक कर्मचारी चक्कर येऊन पडल्याची घटना घडली। या कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केलं, मात्र महापालिकाही या अतिरिक्त कामाचा ताण देऊन कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळ खेळत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे जर कर्मचाऱ्यांना काय झाल्यास त्यावर सर्व जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची राहील, असा इशारा शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे मिरज शहराध्यक्ष प्रशांत डंग यांनी दिला आहे। आज सांगली मिरज कुपवाड मिरज विभागीय कार्यालयातील सिकंदर दर्यावर्दी या कर्मचाऱ्यास कामाच्या अति त्रासामुळे चक्कर येऊन पडलेले आहेत। तरी घरपट्टी विभागातील जे कर्मचारी आहेत इथं सक्षम अधिकारी नसल्यानं बारीक सारी गोष्टीसाठी त्यांना सांगलीला सह्यासाठी जायला लागतं आणि त्यांच्या साप्ताहिक व शासकीय सुट्ट्या रद्द केल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण वाढलेला आहे। काही कर्मचाऱ्यांना बीपी, शुगर व इतर गंभीर आजार असल्याने ते सुद्धा हे आदेश मानून काम करत आहेत। जर त्यांच्या जीविताशी खेळ करायचं प्रशासनाचे धोरण जर असेल आणि त्यांच्या जीवितास काही कमी जास्त झाल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील। आज मिरज प्रभाग समिती क्रमांक 4 मधील घरपट्टी विभागातील सिकंदर कासिम दर्यावर्दी या शिपाई यांना आज अचानक चक्कर आली आणि ते विका कोसळले। त्यांना तातडीनं त्या आपल्या महापालिकेच्या ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना त्यांच्या रुटीन तपासणीसाठी सुरत तांबोडी दवाखान्यात हलवण्यात आले। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।